नाथरा परळी इथं आमच्या प्रतिनिधी हा संवाद साधला या दोघी बहिणींशी। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही आपलं मतदान केलं। परळीमध्ये त्यांनी आपल्या पत्नीसोबत जाऊन मतदान पार पाडलं आणि त्यानंतर आमच्याशी म्हणजे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी संवादही साधला। काय म्हणाल, कशी परिस्थिती आहे? मतदानाला लोक बाहेर येत आहे का? तुम्ही मतदानाला लोक बाहेर येत आहेत। मतदान फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि एकूणच मतदानामध्ये मला सुरुवातीच्या टप्प्यात या ठिकाणी उत्साह दिसून आला। शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा मतदान फार मोठ्या प्रमाणात होतं। आता आपण बघता की माझ्या गावचं बूथ आहे जिथं मी केलं 1500 मतदान आहे, जवळजवळ 650-700 मतदान आत्ता झालं आहे। म्हणजे 50% मतदान हे आपण पाहतोय की 11:30 वाजेपर्यंत जवळपास 40 ते 50% मतदान झालं। ग्रामीण भागामध्ये मताची टक्केवारी जास्त आहे होण्याची, शहरी भागामध्ये मताची टक्केवारी थोडीशी सुरुवातीच्या टप्प्यात कमी आहे, पण तिथं सुद्धा शेवटपर्यंत मतदान जास्त होईल। प्रचारामध्ये चांगला जोर लावला तर तुम्ही स्वतः प्रचार केलेला आहे, काय वाटतं, कसा कौल आहे? आमचा विजय निश्चित होईल। बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही सामान्य माणसाच्या तोंडून ज्यावेळेस प्रचाराला गेलो त्यावेळेस एकच घोषणा ऐकली, बजरंग बली की जय। दादा, काही गावांनी मतदानावर बहिष्कार घातलेला आहे, जी गावं भाजप समर्थक आहेत। हो, ही खरी गोष्ट आहे की ज्या गावांनी भाजपला मागच्या वेळेस भरभरून मतं दिली, एकतर्फी मतं दिली, आज ती गावं या ठिकाणी त्यांची कसलीच कामं झाली नाहीत। आम्ही एकतर्फी मत देऊन कामं झाली नाहीत म्हणून निराश होऊन आज त्या गावांनी बहिष्कार टाकला आहे। मी त्या गावांना सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती करतो की बहिष्कार लोकशाहीमध्ये माध्यम नाही आहे, तर आपण मतदान केलं पाहिजे। जर मागच्या सरकारच्या काळात मागच्या लोकप्रतिनिधींनी काम केलं नाही तर आम्हाला संधी द्या, आम्ही या ठिकाणी नक्कीच तुमच्या गावाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवायचे ते आम्ही सोडवू। हे सत्ता पक्षातले लोकांनी सोडवलं नसेल तर आम्ही सोडू, ही आम्ही विनंती करू। मी त्या 4 गावात आत्ता फोनवरती बोलणार आहे की बहिष्कार हे मार्ग नाही, आपण मतदानाला आलं पाहिजे। राज्याचे नेते आज 3 ठिकाणी तुमच्या लढती आहेत, तर काय परिस्थिती आहे? नाही, आता या टप्प्यामध्ये 10 जागेच्या संदर्भात जिथं मतदान आहे त्याच्यात बुलढाणा आहे जिथं आम्ही लढवतो, त्याच्यात उस्मानाबाद आहे, परभणी आहे, त्याच्यात बीड आहे। हे सगळे जे मतदान आहेत तर आम्हाला असं वाटतं की या टप्प्यातल्या आम्ही सर्व जागा जिंकू। सुधीर जाधव, सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, नाथरा।